शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी सुरू केलेल्या खासगी कांदा विक्री केंद्राची चौकशी करण्याचे नाशिक जिल्हा उपनिबंधक यांनी दिलेला आदेशच बेकायदेशीर आहे। त्यामुळे चौकशीला न घाबरता खासगी कांदा खरेदी केंद्र सुरू ठेवावेत असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले। जिल्हाधिकारी नाशिक यांच्या सांगण्यावरून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी बाजार समितीबाहेर खासगी कांदा खरेदी केंद्र व्यापार करणाऱ्या शेतकरी, उत्पादक कंपन्या आणि व्यापाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश 12 एप्रिल रोजी दिले। या संदर्भात लासलगाव, नांदगाव, मनमाड, सटाणा या बाजार समितीच्या अध्यक्ष किंवा सचिवांनी केलेली तक्रार तसेच माथाडी युनियन आणि पणन संचालक यांच्या पत्राचा संदर्भ देण्यात आला। मात्र 5 जुलै 2016 रोजी महाराष्ट्र शासनाने अधिनियमात सुधारणा करून फळे, फुले आणि भाजीपाला नियमन मुक्त केला आहे। बाजार समितीबाहेर खरेदी करण्यासाठी कसल्याही परवान्याची गरज नाही, तसेच कोणतीही फी भरण्याची आवश्यकता नाही असे स्पष्ट नमूद केले आहे। तरी जिल्हा उपनिबंधकांनी त्याकडे दुर्लक्ष करणे हे शंकास्पद आहे। बाजार समितीबाहेर बाजार समिती कुठलीही सेवा पुरवत नाही, त्यामुळे देखरेख फी देणे लागत नाही आणि बाजार समितीचे कोणतेही नियम बंधनकारक नाहीत। त्यामुळे खासगी कांदा खरेदी विक्री बंद करू नये असे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे। आता बाजार समित्याही सुरू झाल्या आहेत। शेतकऱ्यांना जिथे परवडेल तिथे ते आपला कांदा विकतील। प्रशासनाने बेकायदेशीरपणे नियमनमुक्त झालेल्या पिकांवर जबरदस्ती नियंत्रण लादण्याचा प्रयत्न केल्यास कांदा उत्पादक शेतकरी जिल्हा उपनिबंधकांना बेमुदत घेराव घालण्याचे आंदोलन करतील असेही शेतकरी नेते घनवट यांनी स्पष्ट केले। बातम्यांसाठी ई-नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।